आपण लॉज ऑफ इंडेक्स पाहत होतो, लॉज ऑफ इंडायसेस। तर ह्यामध्ये मी आधीच्या माझ्या शॉर्ट मध्ये फर्स्ट लॉ सांगितला होता, a raised to 0 is equal to 1 मीन्स एनिथिंग raised to 0 is equal to 1। डिटेल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आता सेकंड लॉ आपण पाहूया, काय आहे, a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n। ह्याचा अर्थ काय आहे, ज्यावेळेस दोन नंबर्स हे जे बेस आहेत हे जर सेम असतील आणि त्यांचे पॉवर वेगवेगळे असतील तर आपण काय करतो, बेस ॲज इट इज ठेवायचा आणि त्या पॉवर्सची काय करायची आहे, ऍडिशन। आपण विथ एक्झाम्पल समजूया। सपोज मी इथे लिहिलं 2 raised to 2 into 2 raised to 5। ओके, बेस सेम आहे, ह्या दोघांची ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन होतीये त्यावेळेस काय करायचं, बेस तसाच्या तसा ठेवायचा आणि ज्या पॉवर आहेत त्यांची काय करायची आहे आपल्याला, ऍडिशन। 2 plus 5। सो इथे काय मिळेल, हा 2 ॲज इट इज, 2 plus 5 is 7। 2 raised to 7 मीन्स 2 किती टाइम्स घ्यायचंय तुम्हाला, 7 टाइम्स। ओके, सपोज इथे लिहिलं 5 raised to 4 into 5 raised to 3। ज्यावेळेस बेस सेम आहे आणि पॉवर वेगवेगळे आहे त्यावेळेस आपण काय करतो, हा जो बेस आहे हा असाच्या असा ठेवतो, वी राईट इट ॲज इट इज, अँड हे जे पॉवर आहेत त्यांची काय करायची आहे, ऍडिशन। 4 plus 3। सो हे काय होणार आहे, 5 raised to 4 plus 3 is 7। सो आहे आपला लॉ, a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n। आता काही जण दुसऱ्या एका लॉ मध्ये कन्फ्युज होतात। आता बघा सिमिलर आहे, a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n। सी, ज्यावेळेस बेस सेम आहे, मध्ये डिव्हिजन आहे, पॉवर वेगवेगळे आहेत, बेस ॲज इट इज ठेवायचा आहे आणि पॉवर्सची काय करायची आहे, सबट्रॅक्शन। इथे मल्टिप्लिकेशन होती, इथे डिव्हिजन आहे, इथे आपण ऍडिशन करतोय आणि इथे सबट्रॅक्शन करतोय। विथ एक्झाम्पल पाहूया। सपोज इथे लिहिलं 2 raised to 5 डिवाइड बाय 2 raised to 2। बेस जर सेम आहे तर काय करायचं आहे, त्याला ॲज इट इज ठेवायचं आहे आणि पॉवर्सची काय करायची आहे आपल्याला, सबट्रॅक्शन। सो 5 minus 2 काय येणार आहे, 2 ॲज इट इज, 5 minus 2 is 3। सो आन्सर मिळणार आहे 2 raised to 3 मीन्स यू टू टेक 2 3 टाइम्स। अजून एखादं एक्झाम्पल, व्हॉट यू कॅन टेक 10 raised to सपोज 7 डिवाइड बाय 10 raised to 5। ओके,